नमस्कार, मी वर्षा. योद्धा न्यूजमध्ये आपलं स्वागत. तर आता आपल्यासोबत आहेत इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहेत अशा गौरी दिघे मॅडम. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की राजकीय क्षेत्रात सोशल मीडियाचं काम जे हँडल त्या करतात त्याविषयी थोडक्यात माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार आपणा सर्वांना. तुमचं स्वागत आहे योद्धा न्यूजमध्ये. तुम्ही आम्हाला इलेक्शन मॅनेजमेंटचं जे तुम्ही काम करता त्याविषयी थोडक्यात माहिती देऊ शकता? नक्कीच. आता मागच्या 10 वर्षांपासून इलेक्शनमध्ये काम करत असल्यामुळे इलेक्शन हा काही नवीन विषय नाही आहे. त्याच्यामध्ये कंटिन्यू आपण काम करतो. मेन काम इलेक्शनमध्ये करत असताना मेन विषय हा असतो की तुम्हाला वोटर्स आणि तुमचे जे उमेदवार असतात त्यांना तुम्हाला प्रॉपर कनेक्ट करायचं असतं. तुमच्या उमेदवाराचं जे विजन आहे, मग ते नगरसेवक म्हणून असो किंवा मग आमदार म्हणून असो, ते विजन तुम्ही जनतेपर्यंत किंवा वोटर्सपर्यंत कसं पोहोचवतायत, ती एक पद्धत असते आणि त्या पद्धतीसाठी इलेक्शन मॅनेजमेंटचं काम आम्ही करत असतो. जो एक कनेक्ट असतो तो कनेक्ट इमोशनल बेसिसवर असतो कधी कधी, आणि जर याच्या अगोदर तो उमेदवार जिंकून आलेले ते जर असतील तर त्यांनी काय काय कामं केली ती कामं जनतेला दाखवणं किंवा त्या माध्यमातून कसा त्या विभागाचा किंवा त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होतो आहे हे आपल्याला दाखवणं हे सगळ्यात गरजेचं असतं. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण एक नॉर्मल व्यक्ती जेव्हा काम करत असतो तेव्हा तो त्याच्या कामामध्ये असतो. तो सकाळी उठतो, त्याच्या कामावर जातो, संध्याकाळी घरी येतो, त्याला फक्त एवढं दिसतं की रोड कसा आहे आणि पाणी कसं येतं आहे माझ्या घरामध्ये. पण सर्वांगीण विकास म्हटल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये प्रॉपर पद्धतीने तो विकास झालेला आहे का, शिक्षणाची व्यवस्था कशी आहे, पाण्याची व्यवस्था कशी आहे, लाईट कशी आहे, त्याच्यानंतर दुसरे रस्त्यांचे प्रॉब्लेम, बाकी जे मतदारसंघातले वोटर्स यांना काही प्रॉब्लेम येत आहे का, अडचणी येत आहेत का, आणि त्या समस्या नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा आमदारकीच्या माध्यमातून आमदार कसे सोडवत आहेत हे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं असतं की हो, मागच्या काही कालावधीमध्ये यांनी हे केलं आहे. आणि जर यांनी हे केलेलं नाही आहे तर मग आता जे आमदार म्हणून किंवा नगरसेवक म्हणून उमेदवारी घेत आहेत त्यांचं विजन काय आहे आपल्या प्रभागाला घेऊन किंवा आपल्या मतदारसंघाला घेऊन, हे मेन दाखवणं आपल्याला गरजेचं असतं. सो हे सगळं काम आम्ही करत असतो. हे काम करत असताना तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर त्या कोणत्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम करत असताना ना सर्वे सगळ्यात महत्त्वाचा असतो. सर्वे म्हणजे त्या मतदारसंघातल्या मतदारांचा डेटा, माहिती, त्या मतदाराचं नाव, त्याची फॅमिली, कुटुंबाबद्दल माहिती, त्याच्यानंतर त्याचं काय व्यवसाय करतो आहे किंवा काय नोकरी करतो आहे तो, या संदर्भात सगळी जी माहिती असते तर तो सर्वेचं ते काम असतं. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा विरोधी पक्षातले लोक असतात त्यांच्या माध्यमातून तो एरिया त्या लोकांच्या कंट्रोलमध्ये म्हणण्यापेक्षा त्या लोकांच्या ओळखीतला जर असेल तो एरिया, तर तिथे बऱ्याच वेळा काय होतं ना की त्या लोकांची माहिती आपल्याला जमा करताना अडचणी येतात. तर प्रत्यक्षात मी जाऊन तर ते काम केलेलं नाही, पण टीमने माझ्या केलं. माझ्या टीमला त्या गोष्टींमध्ये अडचणी आल्या. बऱ्याच वेळा टेक्निकल फॉल्ट असतात, कम्प्युटरच्या माध्यमातून बरेचसे स्पेलिंग मिस्टेक्स होतात किंवा ती एक छोटीशी स्पेलिंग मिस्टेक असते, पण तो जर ॲड्रेस चुकला किंवा ते जर नाव चुकलं तर ते स्लिप बनवताना जेव्हा आपण वोटर स्लिप वाटतो त्यावेळेस त्या गोष्टींच्या खूप मोठ्या अडचणी येतात. त्याच्यानंतर दुसरा विषय असा असतो ना की लोकांना आपल्याला पटवून देताना की बाबा ही व्यक्ती जी आहे ही व्यक्ती मागच्या व्यक्तीसारखी नाही आहे, की यांनी काम केलं नव्हतं आणि आता जो उमेदवार आहे तो काम नक्की करणार आहे. हा जेव्हा आपण फरक मतदारांना समजवतो ना तर त्यावेळेस तो मेन समस्या ती असते. पण तुम्हाला मतदाराला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी दाखवून द्यायला लागतात. आणि जर आत्ताचा उमेदवार पूर्वीचा नगरसेवक किंवा आमदार जर ते असतील तर मग तेव्हा एवढ्या काही विशेष अडचणी येत नाही. बट ठीक आहे, कोणत्या कामात अडचणी नसतात, ऑलमोस्ट सगळ्याच कामांमध्ये अडचणी असतात आणि त्या अडचणींना, समस्यांना सामोरं जाऊन त्या गोष्टी सोडवून त्या गोष्टीचं काहीतरी समाधान आणणं, यालाच तर खरं काम म्हणतात. येस मॅम, तुमचं जे काम आहे ते सगळ्याच नेत्यांसाठी म्हणा किंवा जे उमेदवारीसाठी अर्ज भरतात किंवा तुम्ही ज्यांचं काम करता त्या सगळ्याच राजकीय व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे. मग आत्ता जी नगरसेवकांची जी निवडणूक झाली तर त्यासाठी तुम्ही कशाप्रकारे काम केलं आणि हे कितपत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण राहिलं किंवा उपयोगी ठरलं त्याबद्दल सांगू शकता का? नक्कीच. मी जसं तुम्हाला म्हणाले की सर्वेचा डेटा खूप महत्त्वाचा असतो. तर आमची जी टीम आहे त्या टीमने सर्वेचा हा जो डेटा आहे त्याच्यावर प्रॉपर पद्धतीने काम केल्यामुळे ज्यावेळेस
तुम्हाला कळतं की तुम्ही उमेदवार असताना तुम्हाला कळतं की माझ्याकडे अगदी परफेक्ट 100% नाही म्हणू शकत, पण 80% जरी परफेक्ट आपल्याला डेटा मिळाला तर त्याच्यावर काम करणं, वोटर्सपर्यंत पोहोचणं खूप सोयीस्कर होतं. आणि त्या माध्यमातून मग ते एक महत्त्वाचं काम होतं की डेटा तुम्हाला प्रॉपर मिळतो, तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचतात. दुसरा विषय, सोशल मीडियाचं काम मोस्टली ज्या मी करत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. परत मी तेच बोलते की विजन जे आहे उमेदवाराचं, ते विजन, कारण आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे ते विजन अगदी लवकर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एका पर्टिक्युलर टायमिंगला पोहोचतं. तर ते त्या पद्धतीने सोशल मीडियाचं एक काम झालं. त्याच्यानंतर मतदान केंद्रांवर ज्या पद्धतीने काम चालतं, आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे ॲप्लिकेशन अवेलेबल असल्यामुळे ते काम करणं खूप आम्हाला सहज शक्य झालं. नाहीतर काय होतं माहिती आहे का की ती सगळी माहिती जमा करणं, कारण टाईम आपल्याकडे फक्त तो 9 तासांचा असतो, त्या वेळेमध्ये तो सगळा डेटा कलेक्ट करणं, किती मतदान झालं आहे, किती नाही झालं आहे, बूथवर कसं काम चाललं आहे, या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून खूप इझी होतात. आमच्याकडे अर्थातच ते सगळे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. सो त्याच्या माध्यमातून तसं ते काम केले गेले. हे 3 मोठे टास्क असतात, जे टास्क आपण या पद्धतीने सॉल्व्ह केले टेक्निकल गोष्टींच्या माध्यमातून. आणि बाकी आपला जो अनुभव आहे त्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचं या इलेक्शनमध्ये काम अगदी सोयीस्कर झालं. त्याच्या पाठीमागे टीम खूप महत्त्वाची असते. हे सगळं टीमवर्क होतं, आम्ही टीमने मिळून काम केलं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी खूप इझी झाल्या. थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला. गौरी मॅडम जी माहिती दिली त्यांनी आपल्याला, ती खरंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यांनी जे काम केलं आहे ते राजकीय नेत्यांसाठी किंवा राजकीय व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कामासाठी. योद्धा न्यूजमध्ये आल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.